ज्या आळंदी तीर्थक्षेत्रावरती माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी आहे, त्या आळंदी तीर्थक्षेत्र सामान्य नाहीये. पाठीमागे 1997 ला नासाच्या काही शास्त्रज्ञांनी आळंदीमध्ये येऊन संशोधन केलं. सूर्याचा प्रकाश सूर्याकडून पृथ्वीवरती येतोय, तो पुन्हा परावर्ती सूर्याकडे होतोय. असं दैदिप्यमान दिव्य ठिकाण कोणतं आहे हे शोधण्याकरता शास्त्रज्ञांची टीम आळंदीच्या दिशेने आली होती, पुण्यामध्ये आली. पुण्यात आल्याच्या नंतर त्याच्या मशनरी सांगायला लागले की हे ठिकाण जवळच कुठेतरी आहे. ज्यावेळेस ते आळंदीच्या दिशेने पुण्यातल्या त्यांनी आयुकाला विचारलं, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला विचारलं की इथून तेजस्वी ऊर्जावान ठिकाण कोणतं आहे, आध्यात्मिक लोकेशन कोणतं आहे. पुण्यातल्या लोकांनी सांगितले इथून 16 मैलावरती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी आहे, तुम्हाला तिथं जाऊन काहीतरी संशोधन करता येऊ शकतं. ज्यावेळेस ते आळंदीमध्ये आले, PIP नावाचा कॅमेरा शास्त्रज्ञांकडे होता जो 1000 रिडिंग्स दाखवतो. म्हणजे शास्त्रज्ञांचं म्हणणं असं की प्रत्येक व्यक्तीच्या शरीराभोवती एक ओरा आहे आणि तो ओरा एक साधारणतः 10-20 रिडिंग एवढा आहे, त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा पाहायला मिळत नाही. महाद्वारामधून माऊलींच्या आतमध्ये प्रवेश करता क्षणी 1000 रिडिंग दाखवणारा काटा मोडून पडला होता. एवढी ऊर्जा माऊलींच्या संजीवन समाधीच्या मंदिरामध्ये आहे, एवढी तेजस्विता मंदिरामध्ये आहे. आतमध्ये गेले गिगर मिलर स्किंटिलेशन काउंटर, थर्मास्टर बोलोमीटर आणि फ्रिक्वेन्सी रडार मीटर 4 मशिनरी शास्त्रज्ञांकडे होत्या. स्किंटिलेशन काउंटर नावाचं मशीन जमिनीत खाली काय आहे ते दाखवण्याचं काम करतं. जसं ते मशीन संजीवन समाधीवरती ठेवून बटन ऑन करता क्षणी ज्या भीममुद्रेमध्ये माऊली बसलेले आहेत ती तशी आहे, तशीच त्यांची प्रतिमा शास्त्रज्ञांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. लटलट कापत होते, गडबडून गेले होते की सूर्याचा प्रकाश सूर्याकडून पृथ्वीवरती येतोय, पुन्हा तो परावर्ती सूर्याकडे होतोय. असं दैदिप्यमान दिव्य ठिकाण कोणतं आहे, त्या मशीननी सांगितलं ते ठिकाण विश्वात दुसरं तिसरं कोणतं नसून ज्ञानोबरांची संजीवन समाधी म्हणजे आळंदी आहे. याच्यावरती शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केला आणि म्हणून संजीवन समाधी ते 6 किलोमीटर गोल वर्तुळाकार परिसर भयान ऊर्जावान आहे, तेजस्वी दिव्य आपलं भाग्य आहे. आपण इथं राहायतोय हे आपलं परम भाग्य आहे. माझं तर केवढं भाग्य या वर्षी ज्या जागेत मला घर बांधायचंय, माऊलीने नियोजन केलं असं पहिला पठ्ठ्या त्या जागेत कीर्तन कर, आणि हे भाग्य मला गणेश महाराजांमुळे प्राप्त झालं. जागा पुलकित झाली, तसं आळंदी पुलकितच आहे. पण मला कधी वाटलंही नव्हतं हे सगळेजण म्हणजे बांधकाम सुरू करा, बांधकाम सुरू करा. आता गणेश महाराज 100% बांधकाम सुरू होणार. आता कोणती अडचण येणार. नारदाची गादी जिथं आली, वास्तूचा नियमच नव्हता. वास्तू मी पठ्ठा आहे, मला एका तासात वास्तू झालं, ज्योतिष झालं, ज्याला मार्गदर्शन घेणे त्याने माझ्याकडे यायचं. विषय वास्तूचा नसतोच. आणि म्हणून या वर्षी हे वर्ष राहूच आहे, तसं हे वर्षच मंगळाचं आहे. मंगळ ज्यांच्या पत्रिकेत आहे त्याने हे वर्ष नाचवत आहे, त्याच्यात राहू टच झालाय. आणि माझ्या पत्रिकेत राहू थोडासा म्हणून मला थोडीशी वास्तू निर्मितीसाठी थांबण्याची ऑर्डर होती, म्हणून मी आपलं थांबून घेतलेलं आहे. आता काय अडचण नाही, आता राहू येऊ नये तर राहूचा हो. ज्याला राहू त्रास देतोय ना, काहीच नाही, त्याला मी एक उपाय सांगून जातो. फक्त आपलं टॉयलेट साफ करायचं घरातलं, कारण सगळ्यात जास्त राहू कुठं असेल घरामध्ये तर तो बाथरूम मध्ये. जी व्यक्ती शनिवारच्या दिवशी टॉयलेट साफ करते त्यांना राहू काही त्रास देत नाही. सिंपल, मी कुठं चेष्टा करत नाही, खरं जे ते रिझल्ट आहेत. ज्याला नसेल ऐकायचंय त्याने सोडून द्या, ज्याला ऐकायचंय त्याने बिचाऱ्याने. माझ्याकडे भरपूर बाथरूम आहेत, ज्यांना अडचण असेल ते तिकडे येऊ शकतात, काय अडचण नाही. ऐका, ग्रह इतके भारी, त्याच्यात राशी विठ्ठल महाराज एवढ्या भारी येतात. मेष राशीचा माणूस जर असता ना, तो फटकळच तोंडामध्ये, तो कधीच गोड बोलणार नाही. वृश्चिक आणि मेषेश. वृषभाला तो तर त्याला ऋषभचा मित्र कधी करायचा नाही, तो हॉटेलला तो तुम्हाला कधी घेऊन जाईल. ऋषभचा मित्र हॉटेलच घेऊन जाणार तुम्हाला, त्याला बिल द्यायला लावायचं फक्त. मिथुनचे माणसं ही एवढे बडबड करणारे, जो एकदम बडबड्या विनोदी तो मिथुनचा समजायचा. तो कधी टेन्शनच घेत नाही, तो कायम हसत खेळत सगळा एकदम फ्रेश मध्ये असतो. कर्कचा माणूस तो बिचारा इतका गरीब असतो, तो किचन मध्ये सापडतो. एक तर स्वयंपाक करत असेल, नाही तर भांडी घासताना असतो, तो भोळा असतो बिचारा. म्हणून कोणाच्या घरी गेले आणि पतिदेव जर किचन मध्ये सापडले, ओळखून जातो कर्क राशीचा आहे. कन्यावाले माणसं फार हुशार असतात. ते 10 वेळा एखाद्या दुकानात जाऊन त्या वस्तूची चौकशी करणार आणि वरून म्हणणार मी बायकोला विचारून येतो, उद्या घेतो. 1 तास घेणार दुकानदाराचा. ही माणसं कन्या राशीची.
त्यानंतर धनुराशीचे हे माणसं हे फार डेंजर, हे मोडतील पण वाकणार नाहीत. सिंहाचे तर फार डेंजर, बायकोने जर मारायला धावायला सुरुवात केली ना ते खाटाखाली शिरतील. पण ती बायको जर म्हणे ना खाटाखाली का शिरलं, ते म्हणाल माझं घरी मी कुठे शिरल, तू कोण मला विचारणार. याचं नाव सिंह. ते ऍटिट्यूडने बाहेर भयान आहे. मकरवाले बिचारे ते गरीब असतात, टेन्शन मध्ये असतात थोडेसे. कुंभवाले हे संशोधक, कोणत्या विषयाच्या खोलावर जाणं. म्हणून जर कुंभाचा बायको भेटली तर पती काय करतो, खोलावर जाण्याचं काम. कुंभ मीन रास ती बिचारी भाग्यशाली रास आहे, तिचा राशीचा स्वामीच गुरु आहे. हे झालं राशीचे वैशिष्ट्य. याच्यात ड्रायव्हर जर तुला राशीचा असेल संदीप भाऊ, तुमची आता मला माहिती नाही कोणती, हा कुंभ, ती चालू नावाची झाली. ओरिजिनल रास पाहिजे, हे चालू नावाची नसते मॅटर करत. ओरिजिनल तुमची जी ना पत्रिके जन्मतारखेनुसार काढले ती फार डेंजर असते. तुला राशीचे माणसं आशय बोलायला, ते आत्ता बोलले ना हनुमंत महाराज 2 दिवसांनी कळतं. आणि जे प्रत्येक गोष्टीला विरोध करतात ते वृश्चिकवाले असतात. आपल्या पद्मदर्शन 2 मध्ये नाही कोणी, तेवढं तरी बरं आहे. तुला राशीचे माणसं आत्ता बोलले का दुसऱ्या दिवशी कळतं विठ्ठल महाराज मला पुन्हा पंढरीकडे पण यायचंय. ऐका झालं काय, तुला राशीचा माणूस ड्रायव्हिंग करत होता आणि मी शेजारी बसलो होतो आणि समोरून मिथुन राशीचा माणूस चालला होता. बरं, मिथुन राशीचे माणसं निसर्गाचा आनंद घेत, वर पाहता सगळी एकदम आनंद घेत रस्त्याने चालला होता. आणि जसा तो चालला तसा नेमका आमची गाडी तो आडवा येणे एकच झालं. जशी गाडी जवळ ड्रायव्हरने थांबवलेला, ड्रायव्हर तुला राशीचा, तो बोलायला आज बोला का 2 दिवसांनी अर्थ कळणार. त्याने काच खाली घेतली आणि या मिथुनवाल्याला म्हटलं जिकडे जायचंय तिकडे पहा, नाही तर जिकडे पाहत आहात तिकडे जाल. नाही समजलं, हे तुला राशीचे माणस. जिकडे जायचंय तिकडे पहा, नाही तर जिकडे पाहत आहात तिकडे जा. 9 ग्रह आहेत आणि 12 राशी आहेत. 9 गुणिले ही पोरगी एवढी टॅलेंट कशी आहे. 9 गुणिले 12 इज इक्वल टू 108. म्हणून तुम्हाला 9 ग्रह त्रास देत असतील तर मी म्हणतो एकदा रामकृष्ण हरीची माळ जपा 108 महिन्याची 9 ग्रह क्लिअर होण्याची ताकद रामकृष्ण हरी महामंत्रामध्ये आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने रामकृष्ण हरी महामंत्राला फार विशेष स्थान दिलेलं आहे. का या पाठीमागे जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. एवढं कनेक्शन सांगतो आणि थांबतो. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. ज्ञानेश्वरीचं आणि पंढरीचं कनेक्शन कसं आहे ऐका. ज्ञानेश्वरीचं आणि पंढरीचं कनेक्शन कसं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळ्याने पंढरी पाहावी म्हणजे नेमकं काय आहे तर मला सांगू द्या. ज्ञानेश्वरी मध्ये किती अध्याय आहेत, बोला बोला लवकर लवकर, वेळ कमी आहे. ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय किती आहेत, 19. जेवण रेडी का गणेश महाराज. हा 18 अध्याय आहेत ज्ञानेश्वरी मध्ये. 18 अध्याय आहेत भगवद्गीतेमध्ये. 18 अध्याय आहेत. 18 अध्यायावरती भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग, 5व्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग, 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग, 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग, 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म योग, 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुरु योग, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र विभाग योग, 14व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय, 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग, 15व्या अध्यायामध्ये पुराण पुरुषोत्तम योग, 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत्ती विभाग योग, 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात श्रेष्ठ असा योग मोक्ष संन्यास योग 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. समजलं नसेल समजलं तर सुरुवात बाबा समोर बसलं त्यांच्याकडून समजून घ्या. ते पण वारकरी शिक्षण संस्थे 4 वर्ष सुटल्या, ग्रेट कीर्तनकार आहेत. ऐका 18 अध्याय ज्ञानेश्वरी मध्ये. 18 अध्याय आणि 18 अध्यायावरती प्रत्येक श्लोकावरती भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी म्हणजे कनेक्शन कसं आहे ऐका. पंढरपूरचा प्रवास माऊलींच्या सोहळ्यामध्ये किती दिवसाचा आहे बोला लवकर. साधारणतः 22 दिवसाचा, पण मध्ये 2-2 मुक्काम धरून पण खरा प्रवास आहे तो 18 दिवसाचा आहे. मग जर पंढरी पाहायची असेल तर तो प्रवास असा करावा लागेल की तुम्हाला पहिला अर्जुन विषाद योग समजून घ्यावा लागेल. कारण पंढरीला जाताना सगळेजण येतात ते प्रपंचातून येतात, म्हणजे प्रपंचातून परमार्थात ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजेच विषादातून आनंदाकडे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि म्हणून अर्जुन विषाद योग, विषादातून आनंदाकडे येणं. आणि मग तुम्ही आनंदामध्ये आलात म्हणजे आळंदीमध्ये आलात. दुसऱ्या दिवशी पहिला अध्याय संपला, दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांख्य योग जर नाही कळाला तर तुम्हाला स्थितप्रज्ञ होताना येणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही स्थितप्रज्ञ होणार नाही तोपर्यंत तुम्ही सेल्फी मध्ये फोटो मध्येच अडकणार. हे दुसऱ्या दिवशीचं चित्र सांगतोय. स्थितप्रज्ञ झाल्याच्या नंतर तुम्हाला पण ते स्थितप्रज्ञ होण्याकरता एक गाव आडवं येतं, त्या गावाचं नाव आहे दिघी.
गावाचं नाव काय? दिघी. माऊली काय म्हणतात? दी आणि घी. तू तुझा प्रपंच मला दी आणि माझा आनंद तू घी. आणि ही प्रक्रिया जमली तरच भजनात रमता येतं. दिघी हे लक्षात येते का? सांख्ययोग आणि दुसरा दिवस. मग तुम्हाला जीवनात विश्रांती प्राप्त होते. पुढे कोणतं गाव आहे? विश्रांतवाडी. विश्रांतवाडीतून विश्रांती प्राप्त झाल्याच्या नंतर जर भजनात तुम्ही रमल्याच्या नंतर स्थितप्रज्ञ झाल्याच्या नंतर, कारण दुसरा सांख्ययोगामध्ये स्थितप्रज्ञ आहे, आणि स्थितप्रज्ञ झाल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य प्राप्त होतं म्हणून तुम्ही पुण्यात जातात. पुण्य प्राप्त होतं. हे दुसरा दिवसाचा सांख्ययोगाचा प्रवास. आता वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायांनी पंढरीचा 18 दिवसाचा प्रवास. तिसऱ्या दिवशी तुम्हाला जर कर्मयोग नाही कळाला, कर्मयोग शब्दाचा अर्थ आहे, ऐका 2 मिनिटं जास्त घेतोय. कर्मयोगाचा सिद्धांत आहे. कोणतीही गोष्ट ऐका, अख्ख्या भगवद्गीतेचा समग्र कर्मयोग तुम्हाला मी एका वाक्यामध्ये सांगतो. जीवनात कोणताही कार्य करत असताना, कोणताही काम करत असताना आनंदासाठी करायचं नाहीये. माझं वाक्य पुन्हा ऐका. अर्धे प्रश्न तुमच्या जीवनातले सॉल्व्ह होऊन जातील. जीवनातलं कोणतंही कार्य करत असताना आनंदासाठी नाही करायचंय, आनंदाने करायचंय. हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. म्हणून भजन आनंदासाठी नाही, आनंदाने करायचंय. पुण्यातून निघल्याच्या नंतर वारकऱ्याची ती आनंदाची अवस्था आपण पाहतो. आणि मग पुढे त्यांना सासवड लागतं, दिव्य घाट लागतो, दिव्य करावाच लागतो. श्रीगुरूंच्या कृपेनंतर इडा पिंगलांमधून सुषुम्नेतून ज्यावेळेस तो प्राणवायू खाली जातो, विंचू पाताळाशी जाय, 3.5 वेटाळे टाकून कुंडलिनी शक्ती अधोमुख सर्पिणी निजेली जशी 6व्या अध्यायात माऊली वर्णन करतायत, ती कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्ह होते. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाथ चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्रसार चक्रापर्यंत ती एनर्जी येते. हे दिव्य केल्याच्या नंतर ते 7 वड आपल्याला पार करावे लागतात. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, त्यानंतर आज्ञा आणि सहस्रसार चक्र, हे 7 वड पूर्ण करावे लागतात. तिसरा दिवस कळाला, जेजुरी वगैरे हे सगळं. आणि असा जर तुम्ही पुढे 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 चालले, जसा प्रवास तसा अध्याय, जसा प्रवास तसा अध्याय. आणि मग ज्यावेळेस तुम्ही भक्ती योगामध्ये येतात बघा, 12व्या दिवशी वारकऱ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळा असतो. वार आठवत नाही, कोणाचा फोन येतोय आठवत नाही, फोन कुठेतरी पडून जातो. ज्या फोनामध्ये असं सगळं जग अडकलंय, तो फोन जर बाजूला करायचा असेल तर वारी हे जगातलं सगळ्यात मोठं माध्यम आहे. म्हणून वारीमध्ये हे केवढी मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला वारीमध्ये पाहायला येतं. लोक उठतात कसे, चालतात कसे, झोपतात कसे, काय नियोजन असेल, गाडीचं पेट्रोल, गाडीचं डिझेल, सगळं 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 वारीमध्ये पाहायला मिळतंय. 12वा अध्याय गुणत्रय विभाग योग, पुराण पुरुषोत्तम योग. श्रद्धा एवढी दृढ होत चालते, वाखरीपर्यंत आपण जातो. आणि मग श्रद्धा दृढ झाल्याच्या नंतर त्या श्रद्धेतून वाखरीमध्ये जे रिंगण रंगल्या जातं, विश्वात असं रिंगण कुठंच पाहायला मिळत नाही, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस 18 दिवसाचा प्रवास पूर्ण होतो आणि ज्यावेळेस वारकरी स्थितप्रज्ञ होत पुढे चालतो, कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी होत चालतो, पुढे आत्मसंयम योग अभ्यासतो, ज्ञान विज्ञान योग अभ्यासतो, अक्षर ब्रह्मयोग अभ्यासतो, राजविद्या राजगुरु योग अभ्यासतो, विभूती भगवंताच्या जाणून घेतो, भक्तीमध्ये रमतो, गुणत्रयाचा अभ्यास करतो, पुराण पुरुषोत्तम योगाला जाणतो. आणि दैव संपत्तीला, तो आसुरी संपत्तीला बाजूला करतो, दैव संपत्तीला आतमध्ये घेतो. आणि ज्यावेळेस तो मोक्ष संन्यासापर्यंत येतो, त्यावेळेस तो पंढरपूरमध्ये पोहोचतो. हे होण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावीच लागेल. आणि ज्यावेळेस तो पंढरपूरमध्ये पोहोचतो, संत म्हटले त्यांनी नुसता कळत जरी पाहिला तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो. ही दिग्दर्शितता वारकऱ्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय, 18 आणि पालखीचा 18 दिवसाचा प्रवास, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. 18वा अध्याय मोक्ष संन्यासयोग आहे. आणि तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. आणि अहंकार गेला की तुम्ही संत झाले. आणि याकरता तर ज्ञानेश्वरी वाचायची असते. आणि म्हणून एवढ्या करता तर ही आपली दिग्दर्शितता आहे. अभंगाचं प्रथम चरण आपल्या समोर ते ठेवलं. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजून आपल्याला भजन करायचंय. वरती हात करून टाळी वाजवायची. विठोबा विठोबा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विडंबार कुमार 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 विडंबार वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी शायसावर या टिकेसी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जनाबाईंनी अत्यंत गोड पद्धतीने ज्ञानेश्वरीची दिग्दर्शता आपल्या समोर सांगितली. ज्ञानेश्वरी वाचनाने पंढरी पाहणं हे समीकरण फार सुंदर पद्धतीने जगाचा मायबाप अखिल कोट ब्रह्मांड भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा या वारीला प्रत्येक वद्यवारीला आळंदीत येतात. हे आपलं केवढं भाग्य आहे, केवढं मोठं भाग्य आहे. आपण तीर्थक्षेत्रात राहतो, जगातलं सगळ्यात महान भाग्य आहे. आणि म्हणून नियोजित वेळ मी तरी 15 मिनिटं जास्त घेतले, सगळ्यांची माफी मागतो. मला 8 वाजेपर्यंत टाइम दिला होता. पहिलं चरण सोडलंय, बाकीचे सोडतो. पहिलं चरण सोडलंय, बाकीचे चरण सोडतो. का सगळे सोडू? ही मराठी भाषेची दिग्दर्शकता आहे. एक चरण सोडलंय, बाकीचे सोडतो. मराठी भाषा कळणं फार अवघड आहे. एक पतिदेव आपल्या पत्नीला म्हटले, मी गावात चाललोय आळंदीमध्ये बाजाराला, काय घेऊन येऊ? बायको म्हटली, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. 5G बाजाराला चाललोय, काय घेऊन येऊ? बायकोला विचारलं, बायको म्हटले, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. नाही ना समजलं? समाधी सोहळा झाले समजलं. पहिलं चरण सोडलं, बाकीचे सोडतो. वेळ भेटल्यावरती पुन्हा सोडू. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. आज या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेद्वारा आणि परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी भाऊ त्यांच्या कृपा आशीर्वादाने माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी प्रीत्यर्थ पद्मदर्शन टू पद्मावती मंदिर, पद्मावती रोड सगळे प आलेले आहेत. कन्या असंच सगळे पुढे आलेली आहे. आणि यावर्षी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय, ज्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये, मला खूप अभिमान वाटतो, स्वाभिमानही वाटतो, गणेश महाराज हे त्यांचा पिंड पखवादाचा होता. खूप सुंदर मृदुंग वादक, नामवंत पखवाद वादक. त्यांच्यामध्ये कर्तृत्वाची एक झलक मला सदैव दिसायची. गणेश महाराज तुम्ही पखवादाकडून इकडे या, हे व्यासपीठ तुमचं वाट बघते. नेहमी आम्ही पहिले इंद्रायणी नगरमध्ये, तिकडे तापकीर नगरमध्ये ते समोर आणि मी इकडून. भगवंताने काय जोडी ठेवली इथं, पण ते समोर, मी इकडूनच आलो. काय कनेक्शन आहे मला काय कळालं. बरं एवढंच नाही, गावाकडे जर पाहिलं तर माझा तालुका इकडं आणि त्यांचा तालुका तिकडं. हे पूर्व पश्चिम आमचं नातं हे 3 ठिकाणी सारखंच आलंय. आमचं कनेक्शन फार गोड आहे. तसे गणपती बाप्पा पहिल्यापासून हुशार. विठ्ठल महाराज कमी, मी तर म्हटलं गणेश महाराज कसं नियोजन करायचं, त्यांनी जवळजवळ कॅन्सलच केलं होतं. पद्मदर्शन फेज 2 मधल्या सगळ्या लोकांना सांगतो, आपलं भाग्य आहे, आपल्याला आळंदीत इतरत्र दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्या हक्काचं ठिकाण गणेश महाराजांनी उपलब्ध करून दिलं. हे धर्ममंडप त्यांनी तयार केलाय. या धर्ममंडपाची प्रत्येकाने एक एक जबाबदारी घेणं आपलं कर्तव्य आहे. मी पण घेतली असते, पण अजून मी राहायला आलो नाही. ऐका, घेतली ना जबाबदारी कार्यक्रम. आणि खरंच गोड स्वभाव आहे. मी पहिल्यापासून सांगतो, गणेश महाराज, गणेश बाप्पा हे पहिल्यापासून हुशार. एक उदाहरण देतो, 2 मिनिटात थांबतो. व्यासाने सांगितलं, गणपती बाप्पाला ऑर्डर दिली, महाभारत लिहायचंय, तुम्हाला लिखाण करावं लागेल. बालाजी साहेब मेजर, गणपती बाप्पा साहेब लिखाण करावं लागेल. गणपती बाप्पा म्हटले, हो मी लिखाण करतो, पण तुम्ही श्लोक थांबवायचे नाही. ते म्हणले, मी ठीक आहे, मी थांबवणार नाही, पण तुम्ही अर्थ समजल्याशिवाय लिखाण करायचं नाही. म्हणून व्यासाने मध्ये कुठ श्लोक टाकले की यांचं डोकं बंद पडायचं, आपले लिखाण करावं. पण लिहिण्याकरता भाषा तयार करावं लागेल, वर्ण तयार करावं लागतील. म्हणून त्यांनी 52 वर्ण तयार केले.
प्रत्येक वर्णाला एका देवतेचं स्थान दिलं. अ पासून न्य पर्यंत 52 वर्ण गणपती बाप्पाने तयार केले. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात या 52 वर्ण परता कोण मंत्राशाही 52 वर्ण तयार केले अ पासून न्य पर्यंत. बरं भगवंत म्हटले, नारद महर्षी आले, ते म्हटले एका एका वर्ण तुम्ही मला पण स्थान द्या. कोण म्हटलं? नारद महर्षी म्हटले मला पण स्थान पाहिजे वर्णामध्ये. वर्णामध्ये म्हणजे डाळ वर्ण नाही बरं का, अ आ इ हे सगळे वर्ण, स्वर आणि व्यंजन वगैरे सगळं. नारद महर्षी म्हणले मला स्थान पाहिजे, देतो म्हटले. नारदाला ळ अक्षर दिलं ळ. ते म्हणले तुम्ही कळीचे येत ते तुम्ही जर आले तर कार्य ध्वंस होतोय, तुम्ही येऊच नका. ते म्हणले ळ अक्षर तुम्हाला दिलं. आता अशी गणपती बाप्पा हुशार, असं काही नारदाला त्यांनी बरोबर हे केलं. ळ अक्षरावरून सुरू होणार एखादं नाव तर सांगा तुम्ही मला मराठी भाषेत, नाही संस्कृत भाषेमध्ये. संस्कृतमध्ये ळ तर नाहीच, पण ळ वरून मराठी भाषेत एखादं नाव आहे का? चंदू भाऊ काय आहे का? चंदू महाराज एकही नाव नाही. स्वतःचं नाव त्याने असं भारी ठेवलं. मला सांगा क मध्ये मधला जो दंड आहे ते ब्रह्मतत्वाचं द्योतक आहे. मधला दंड आणि साईडचं हे माया आहे आणि मध्ये दंड हे ब्रह्मतत्वाचं द्योतक आहे. प्रत्येक अक्षराला तो दंड टच आहे. फक्त 3च अक्षर ज्याला दंड टच नाही. तुम्ही जर उत्तर दिले तर मला थांबायला सोपं जाईल. वर्णामध्ये प्रत्येक वर्णामध्ये 3च अक्षर आहेत की ज्याला दंड टच नाही. ग ग आणि तो दंड वेगळा आहे, बाकी सगळीकडे टच. श मध्ये श वेगळं आहे आणि दंड वेगळा आहे. आणि अजून न, मग ग ने श स्वतःचं नाव वर्णामध्ये असं परफेक्ट ठेवून दिलं त्यांनी. नाही तर सगळे दंड टच आहेत अक्षराला, पण गणेश नावामध्ये एकही टच नाही. तसं हे अलिप्त जगणारं व्यक्तिमत्व आहे. सगळं कार्य करतात पण सगळ्यातून अलिप्त राहतात, आनंद घेतात जीवनाचं. असं हे गणपती बाप्पा पहिल्यापासून हुशार. मी तुम्हाला सांगितलं काय करतो तो. अहो काही कमी कालावधी महाराष्ट्रामध्ये छाप टाकली त्यांनी. आज त्यांचा जिल्हा नसेल कदाचित आमचे गणेश महाराज खेडकर पोहोचले नाही. सगळ्या महाराष्ट्रभर कार्यक्रम त्यांचे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अहो त्यांना जर कीर्तनकार उतरले, संदीप भाऊला अनुभव असतील तुम्हाला, तुम्ही जर धोतर घातलं ना ते म्हणते तुम्हीच आहेत कीर्तनकार. पण गणेश महाराजांचं जे बोलायला लागतात ना महाराज, काय कीर्तन गोड करतात, काय सुंदर. आणि स्वभावही तेवढाच गोड. आज ही सगळी दिग्गज कलाकार, ही सगळी मंडळी आज इथं उपस्थित राहणं एवढी सोपी गोष्ट नाही. आज त्यांचं प्रेम इथं आहे की ते इथं कोणत्याही कीर्तनकाराला, महाराष्ट्रातल्या नामवंत ख्यातनाम कीर्तनकाराला या व्यासपीठावर बोलू शकतात. एका फोनवरती एवढा मोठा परिचय आमच्या गणेश महाराजांचा महाराष्ट्रभर झाला. आज त्यांचं भाग्य आहे. देवीने त्यांना पद्मावती मातेने स्वीकारलं. ही पद्मावती माता म्हणजे साक्षात पार्वती सिद्धेश्वर तिथे स्थापित झाली. मला तुमच्या बरोबर राहू द्या, थांबायचं नाही म्हटले. हे माऊली ब्रह्मचारी त्यांची समाधी होणार इथं भविष्यात. ते आपलं वैवाहिक जीवन इथं नको ते म्हटले. मग ती रुसली आणि जिथं येऊन थांबली ती ही देवी म्हणजे पद्मावती माता आहे. आणि म्हणून मातेने, पार्वतीने ज्यांना स्वीकारलं, आई पार्वती गणेशाची कोण आहे? आई. जिथं आईनेच त्यांना स्वीकारलं त्या लेकराला काही कमी पडेल का हो महाराष्ट्रामध्ये? काहीच कमी पडणार नाही. असे गणेश महाराजांनी आज या पहिल्याच वर्षी एवढा भव्य दिव्य सोहळा केला. इतकं सुंदर बारीक नियोजन केलंय. असं वाटतं गणेश महाराज गेली 12 वर्षापासून तुम्ही नियोजन करतायत. सिस्टीम जिथल्या तिथं टाळकरी गायक वादक आणि गणेश महाराजांच्या वरती आशीर्वाद वडिलांचा आहे, माऊलींचा आहे, संतांचा आहे, भगवान बाबांचा आहे. आणि विशेष म्हणजे मोठा आशीर्वाद त्यांच्या मागे त्यांचे बंधू भाऊसाहेब महाराज खेडकर यांचा आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची.